बोली नर्मदा मैया की जय हो। कसं काय येणं केलं हे महत्वाचं आहे. आम्ही म्हणजे कोणी सांगितल्यामुळे नाही आलो, एक अनुभव म्हणून घ्यायला मग काय परिक्रमा मग कशी काही असते. आम्ही आता पंढरपूरची वारी विरी करतो ना, त्या याने आम्ही आलो. नाही पण नर्मदा 10 वर्षापूर्वी तुमच्या डोक्यातच नव्हती ना. नाही बिलकुल नाही. नर्मदा हा शब्द 2-3 वर्षापूर्वी तुम्हाला माहीतच नव्हता. म्हणजे माझं तो वैयक्तिक सांगतो मी की मी संध्याकाळच्या कामावर आल्यावरती असं युट्यूब बघता अचानक मला नर्मदेचं ते हे भेटलं, ॲप भेटलं. म्हणजे तो व्हिडिओ भेटला, तो मी खोलल्यावर मग ते मी जरा माहिती घेत गेलो ते. आणि त्याच्यात हे येतं बघा, ते परिक्रमेची माहिती, परिक्रमा कोणी कशी केली, काय केली. एक डॉक्टर नाईक म्हणून आहेत, असं लेडीज आहेत माऊली, तर त्यांचा मी व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर थोडे असे महाराजांचे असे बघितले मी व्हिडिओ. परत गौरीताई गंगावणे म्हणून एक माताजी आहेत, ते परिक्रमा आता सुद्धा आहेत ऑलरेडी. त्या माताजी बिताजी काही नाही इथं, नाही ते उगाच तसले नाटकं नाही का, ते नाटकं झाल्यामुळे सगळं झालं काय. त्यांचं थोडासा बघितला. त्याच्यानंतर आता त्यांना जर परिक्रमा कळली असते तर त्यांनी त्यांच्याबरोबर 10-15 जण आणले नसते. बरोबर त्यांच्या त्या एकट्या आल्या असत्या, साधना केली असती आणि घरी गेल्या असत्या. माझं सरळ मत असतं, निस्पष्ट बोलणारा माणूस. 10 जणांना येऊन परिक्रमा होत नाही. बरं नाही थोडक्यात सांगा मला. मग नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आणि का करतात बाबा, परिक्रमा का करतात? एवढं आता गुरुजी आपल्या हे बघा, तुम्ही ज्याच्यासाठी चाललेला आहे, तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न ठरवाय चाललाय, तर तुम्ही सांगता ना मी माझ्या मुलीचं लग्न ठरवाय चाललोय. तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला चाललाय, तर तुम्ही सांगता मी माझ्या मामाच्या गावाला चाललंय. बघ हे काहीतरी कारण आहे, कारण पण सांगता काय ते. मग परिक्रमा का करायची आणि परिक्रमे म्हणजे आता काय करायचं? नर्मदे हार, नर्मदे हार चालते. हां वारकरी संप्रदायाची म्हणजे माळकरी आहे ना, मला थोडासा की ह्या आपल्या नाही, परिक्रमाच का करायची महत्वाचं आहे. परिक्रमा ह्याच्यासाठी की जरा एक वेगळा मार्ग आहे आणि तो अनुभव घेण्यासाठी मग पेशंट. नाही काय झालंय माहिती का, की परिक्रमेचा मूळ उद्देशच माहीत नसल्यामुळे तुमच्या अलग लक्षामध्ये परिक्रमेचा बेस काय आहे? वैराग्याची प्राप्ती आणि संसाराची निवृत्ती, थोडक्यात दररोज. मग मूळ काय आहे? वैराग्य. बरं, आपण त्यातलं काहीच करणार नाही, वैराग्य धारण करणार. आपल्या घरी मुलं बाळ सगळी येतं. मग आता इकडे गर्दी झाली ना, आता कसं काय? महाराज बरोबर आहे म्हणायचं, पण लास्टला कसं माहिती आहे, गुजविना ही तो कोणच आहे. नाही मला काय म्हणायचं, तर तुमच्या नाही मुळात मुद्दा तेच नाहीच आहे. तुम्ही नसता भेटला तर आम्हाला ते समजलंच नसतं. आता प्रत्येक याला जर कोण बोलला तर आम्ही त्याला सांगू हो की बाबा पहिलं तू वाच, नर्मदा पुराण वाच, तुला आरती कळू दे, नर्मदेची सगळी माहिती घे, तिचे नियम काय येतं ते. साधक परिक्रमावासी म्हणजे साधक आहे, त्याचा मग पेहराव कसा पाहिजे, त्याचं उठणं बसणं बोलणं कसं पाहिजे. आणि मग आपली लोक हुल्लडबाजी करतात आश्रमात गेल्यावरती. बरं, डायरेक्ट आश्रमात आतमध्ये डायरेक्ट गाद्या घ्यायच्या, आपटायच्या, लगेच पंखे बाटाबाटा चालू करायचे. म्हणजे एक जनरल सांगतो मी तुम्हाला, किंवा जेवताना सुद्धा गडबड करायची, मग फोनवरती सगळ्या गोष्टी होत्यात. बरं, आता संख्या तुम्ही पाहिली किती आश्रमांमध्ये. आम्ही परिक्रमा केली ना तर ती वाट बघायची परिक्रमावासी कधी येतोय ती, आणि आता असं विचार करतात की हा कधी जातोय. तुम्हाला अनुभव आलाच. आम्ही अजून फक्त 4 वेळा आतमध्ये झोपलोय, म्हणजे असं नाही तर आम्ही बाहेरच असायचो. जागाच नाही. आणि काय होतं, काही लोक जे आहेत ना, ती संध्याकाळ दुपारच्या नंतर एवढे स्पीड वाढवतात ना, की ती परिक्रमा कमी राहते. मला जागा कुठे भेटेल त्याच्या मार्गावरती असतात. बरोबर. आम्ही तर पण जेवणाचे पण हाल येतं सगळेच महिने नाही का, आणि गर्दी पण प्रचंड वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मूळ हेतू राहिला तो राहिलाच बाजूला. परिक्रमेपासून जे मिळायला पाहिजे. आता बघा, बऱ्याच लोकांचे म्हणतात की आम्हाला नर्मदा मैयाने बोलवलं, आणि ते हे तर दुसऱ्याशीच बोलतायत. नाही सगळे नाही, उत्तरच देता येत नाही ना, कारण मी आता जेवढ्यांना विचारलं ना, बघा ना, हे ग्रुपने जेवढे पण चालतात, ग्रुपने कधीच मातेचं नाव घेत नाही. माहीतच नाही त्यांना काय, फक्त घरच्या गोष्टी, कानाला फोन, हा बस. हेच चालू आहे. आता तुम्ही मस्त, मी हे काय करतो माहिती आहे का, नर्मदा बचाव आंदोलन मीच चालू केलेले, आणि मीच ह्याच्या माध्यमातून सगळं वाईट सांगायचं पहिलं. आता ते बंद केले, कारण आपल्या लोकांना राग येतो. मग त्याच्यापेक्षा समजून सांगायचं की बाबा मग तुम्हालाच विचारायचं. मग आता हे व्हिडिओ लोकांना पाहिले कळते, अरे खरंच नर्मदा परिक्रमा काय ह्याची माहिती तर घ्यावी पहिली. नाही बरोबर आहे. नाही पाहिजे. परिक्रमेची जर पूर्ण माहिती घेतली थोडीफार, तर तुम्ही निदान 50% चांगलं वागाल. मी लय म्हणणार नाही, पण आता 1% पण नाही ना. मग आता बघा ना, तुम्ही सकाळी आश्रमातून आलाय ते इथं आलाय, आता आपण चालू पुढच्या आश्रमात. निदान मी तरी
दर्शन घेत होणार काहीच नाही, पण आपली जनरल सांगतो तुम्हाला मी. पण एक हा. आत्मीयता की इथं तीर्थ आहे, मग गेल्याचं सार्थक झालं थोडक्यात धरून चलून. मराठी माणसाचं काय होतं माहिती आहे का, एम पीचं आपल्याला काही घेणं देणं नाही, त्यांच्या तिकडे काय शिव. पण मराठी माणूस सुद्धा काय करतो, ह्या आश्रमात सकाळी दुपारी 12चा आश्रम एकचा नाही का तो, आणि तिथून डायरेक्ट संध्याकाळचा आश्रम, ते मध्ये जमायच तयार नाही ना. मग ते काय होते, गर्दी वाढली, पण त्यांचाही फायदा नाही. आणि इकडचा तोटा मग इकडला एक तर अन्नदाने वाया घालवणे, दुसरी गोष्ट मग घाण, प्रचंड घाण होऊन चाललेली. तुमचं नाव काय? माझं नाव मसू पांगम, हां, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. तुमचं नाव काय देवा? अरुण विठोबा वाळवे, कणकवली. कणकवली. चांगलं येतं. मी आता लिहितो ना, कोकणातले परिक्रमावासी नर्मदा परिक्रमेत ते स्वानंदी देसाई नाही का, तिच्या आईने परिक्रमा केली, तिच्या बऱ्याच लोकांनी पाहिले. मला वाटतं आता कोकणातून लोक जास्त येतात काय, पण त्यातले तुम्ही 2 जण भेटला मला, आता 2च भेटला आतापर्यंत. नर्मदा परिक्रमा सगळ्यांनी करायला पाहिजे, फक्त परिक्रमेबद्दल सगळी माहिती करून या. तुमच्या तिकडचे टेंबे स्वामींनी परिक्रमा केलेली आहे, लक्षात ठेवा. त्यांचा इथं आश्रम आहे, त्यांचं समाधी स्थान आहे, अच्छा. कळलं का तुम्हाला? आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे ते, हो, माहिती ना टेंबे स्वामी. कृष्णा नदीच्या ह्याच्यावर सुद्धा टेंबे गुरुजी. मग उलट कोकणातल्या लोकांनी जास्त यायला पाहिजे होतं, कारण टेंबे स्वामींचं येतं हे असल्यामुळं. तिथले इथं आहे का? जवळ आहे आता मग असं 100-150 किलोमीटर अच्छा अच्छा. गरुडेश्वरला. नाही, कोकणातल्यांनी खरं जास्त यायला पाहिजे होतं, त्यांचं कोणतरी आहे तरी इथं. पण पुणेकरांचं कोण किंवा 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 नाशिककरांचं कोण आहे इथं ज्यांनी समाधी घेतली या, नाही का? आहे सगळीकडे. संकल्प आमचा कसा होता की हे ऐकून माहिती होतं, पण आम्ही संकल्प असा ठेवला की ग्रुपमध्ये जायचं नाही. नाही, मुद्दा तो नव्हताच. मुद्दा असा आहे की अजूनही परिक्रमेबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे आता तुम्ही काही करून उपयोग नाही. परिक्रमेचा मूळ उद्देशच माहीत नसल्यामुळे आता तुम्ही काही करा. आता ते उद्देशच माहीत नाही म्हणलं करणार काय तुम्ही? सहनावतु